तुम्ही जर नवीन शिकत असाल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे, कारण आपण अस्तर वगैरे सगळं जोडून घेतलेलं आहे आणि मागचा व्हिडिओ आपण अस्तरचा वगैरे टाकलेला आहे, कटोरी कशी जोडायची हे पण टाकलेलं आहे। आता आपण पूर्ण ब्लाऊजची फिटिंग आज सांगणार आहात। तुमचा गळा उतरत असेल किंवा शोल्डर उतरत असेल तर ते का उतरतं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, स्टेप बाय स्टेप परफेक्ट असं हे आपण आजचा व्हिडिओ होणार आहे। आणि हा पूर्ण टीचिंगचा व्हिडिओ आहे, जेणेकरून तुम्हाला यामध्ये ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या तुम्ही घेऊ शकता, कारण खूप परफेक्ट असा आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। आणि हा 42 साइजच्या ब्लाऊजचा व्हिडिओ आहे। तर असेच आपण वेगवेगळे जे ब्लाऊज असतात 32, 34, 36, 38, 40, 42 हे असे जे आहे ते सगळे आपण सगळ्या मापाच्या ब्लाऊजचं आपण टीचिंग सांगणार आहोत। तर शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ, आणि जे तुम्हाला येत नसेल ते तुम्ही विचारायचं आहे। एकदम परफेक्ट असं आपण हे या व्हिडिओमध्ये आपण समजून सांगणार आहोत। आता आपण पाहू शकता जो एक्स्ट्राचा भाग होता तो कट करून टाकलेला आहे। आपल्याला टक्स जेवढा पाहिजे आहे ते आपण घेतलेला आहे व्यवस्थित। कटोरी पाहू शकता एकदम गोल आकार अशी आपली कटोरी तयार झालेली आहे। आणि हा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो आपण कट करून टाकलेला आहे। नेहमी फ्रंटपेक्षा कटोरी थोडी आपण अर्धा इंच एक्स्ट्रा कापत असतो, कारण कमी पडू नये। कमी पडलं तर जॉईंट द्यावं लागतं आणि एक्स्ट्रा झालं तर कट करायला चालतं, त्यासाठीच आपण एक्स्ट्रा ठेवत असतो। आता आपण जोडून घेणार आहोत क्रॉसपट्टी। क्रॉसपट्टी जोडताना मात्र शिलाई तुम्ही नेहमी अर्धा इंच शिलाईमध्ये ब्लाऊज मार्जिन ठेवायचे आहे, कारण क्रॉसपट्टीमध्ये उकललं तर तुम्हाला परत जोडायला थोडंसं अवघड जातं, त्यासाठी तुम्हाला ही मार्जिन ठेवायची आहे एक्स्ट्राची। आणि हा व्हिडिओ तुम्ही नवीन ज्या शिकत आहेत त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे, जेणेकरून तुम्हाला यामधलं जे आहे ते तुम्हाला घेता येईल। आता आपण पहा क्रॉसपट्टीमध्ये कसा रोल करून आपण आतमध्ये टाकलेला आहे आणि क्रॉसपट्टी आपण जोडलेली आहे, जेणेकरून तुमची आतली शिलाई दिसत नाही आणि ओव्हरलॉक करायची गरज पडत नाही। आणि जर कडक असेल तर टोचणार नाही, लूज असेल तर उकलणार नाही। असं हे आपली ट्रिक आहे, तर ती तुम्ही फॉलो करायची आहे। आता आपले दोन्ही साईडचे आपण जोडून घेतलेले आहे कटोरी। आता आपण गळ्याचा नेहमी आपण गळ्याचा जो भाग निघतो तो भाग आपण काज बटन पट्टीसाठी वापरतो। आता आपण काज बटन पट्टी दोन्हीही तयार करून घेतलेली आहे। आता आपण याला मशीनचे आय मारायचे आहेत, म्हणून आपण या पद्धतीने पट्टी जोडत आहोत। आता ह्या बाजूने आपण एक्स्ट्रा त्याच्यावर ठेवून अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवूनच आपण ही शिलाई मारायची आहे। आपण याला डायरेक्ट मशीनची आय मारणार आहोत। तर आपली ही बटन पट्टी तयार झालेली आहे। आता आपली काचपट्टी आपण लावून घेणार आहोत। आपण अर्धा ते पाऊण इंच समोर एक्स्ट्रा ठेवायचं आहे, कारण आपल्याला ज्यावेळेस आपण दुमडून घेतो त्यावेळेस व्यवस्थित दुमडले जातं। या प्रकारे आपली क्रॉसपट्टी तयार झालेली आहे। काज बटन पट्टी एकावर एक ठेवायची, कमी जास्त झाली असेल तर कट करून टाकायची, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही गोट लावता त्यावेळेस कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आता आपण बनवणार आहोत गोटपट्टी। आपण मागच्याला गोटपट्टी पलटून घेऊन पाइपिंग केलेली आहे। तो व्हिडिओ थोडासा मिस झाल्यामुळे तो दाखवता आला नाही, नाहीतर ते पण खूप सुंदर असं आपण पलटून घेऊन दोरी आपण त्याच्यात ॲड टाकून केलेली आहे।
तर हा पूर्ण हा तुम्हाला गोटपट्टी सहित हा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे। असे आपण ही पाइपिंग एकदम परफेक्ट गोलाकार व्यवस्थित करून घ्यायची आहे। आणि आपण फक्त समोरच्या गळ्यालाच पाइपिंग लावणार आहोत, मागच्या गळ्याला आपण पलटून घेऊन पाइपिंग केलेली आहे। अर्धा इंच सोडायचं समोर, गोल आकाराच्या तिथे थोडीशी ओढायची पाइपिंग आणि नॉर्मल ठिकाणी ढिल्ली सोडायची, म्हणजे पाइपिंगचा आकार जो आहे ते व्यवस्थित गोलाकार येतो। तर ही अशी पाइपिंग आपली तयार झालेली आहे परफेक्ट। आता फक्त आपण अस्तरच्या ह्याला कट दिलेले आहेत, खालच्या पट्टीला अजिबात कट दिलेले नाहीत। टंचन बदली करून घ्यायचं आहे। आणि पाइपिंग दुमडताना सुरुवातीलाच व्यवस्थित दुमडून घ्यायची, म्हणजे शेवटपर्यंत त्याच आकारामध्ये दुमडले जाते किंवा दुमडून घेतो आपण, म्हणजे जी आपण खालची जी शिलाई तुमची दिसणार आहे ती परफेक्ट अशी दिसेल। तर अशी आपली पाइपिंग पट्टी जोडून तयार झालेली आहे। काज बटन पट्टी परफेक्ट, गोल आकार गळा, मशीनची आई मारून घ्यायची आहे। आता आपण करणार आहोत फिटिंग। याला आपण अजिबात टेप लावणार नाही, डायरेक्ट मापाच्या ब्लाऊजवरूनच आपण फिटिंग करणार आहोत। आता आपण हे मोंढा परफेक्ट करून घेतलेला आहे आणि जुन्या ब्लाऊजचा मोंढा आणि नवीन ब्लाऊजचा मोंढा एकाला एक जोडून घ्यायचा आणि जिथं आपली जुन्या ब्लाऊजची फिटिंग आहे तिथं आपण हा कट दिलेला आहे। आता आपण मोजून पाहायचं आहे, या कटपासून या कटपर्यंत आणि मधला कट सोडून दुसऱ्या कटला पकडायचा आहे। तर परफेक्ट आपली ही फिटिंग आलेली आहे। आता आपण लावून घेणार आहोत बाही। पूर्ण हा टिचिंगचा फिटिंगचा व्हिडिओ आहे, तर तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जेणेकरून तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्हाला विचारायचे आहेत, काही शंका असेल, तुमच्या साईजची जी कटिंग आहे तुम्हाला जर त्याची फिटिंग म्हणजे त्याची कटिंग जर पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या ब्लाऊजचा नंबर सांगा किंवा छातीचं माप सांगा, ते नक्कीच तुम्हाला त्या नंबरची कटिंग दाखवली जाणार आहे। तर अशी ही बाही आपली या साईडची जोडून झालेली आहे। आता दुसऱ्या साईडला आपण जोडून घेणार आहोत। यामध्ये काहीही काटछाट केलेली नाही, डायरेक्ट पूर्ण व्हिडिओ आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ते तुम्ही कमेंट्स करून सांगायचं आहे आणि हा व्हिडिओ फक्त ज्या नवीन शिकता आहेत त्यांच्यासाठीच आहे, जेणेकरून त्यांना ज्या प्रॉब्लेम येतात फिटिंगचे
तर ते त्यांना प्रॉब्लेम येऊ नये, तर त्यासाठीच हा व्हिडिओ आहे. आणि आजचा क्लासचा आहे 5वा दिवस. आज आपले 5 दिवस पूर्ण झालेले आहे आणि हा व्हिडिओ नक्की त्यांच्यासाठी आहे, जेणेकरून त्यांना या व्हिडिओमधून ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यांना त्या घेता यावेत, त्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि हा शेवटपर्यंत बघायचा आहे. आता डायरेक्ट फिटिंग. दंडघेर मोजून घ्यायचा आहे, कारण आपण मुंढ्याचं माप तर काढलेलंच आहे. कंबर, मुंढा आणि दंडघेर एका लाईनीत जर तुमचं आलं तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट आलं असं समजून घ्यायचं. कारण असं जर ब्लाऊज आलं तर ते कधीच तुम्हाला चोळ येत नाही किंवा घट्टफिट्ट होत नाही. तर अशी ही जोडण्याची पद्धत आहे परफेक्ट. आणि तुमची जी शिलाई आहे, मुंढ्याची शिलाई एकावर एक परफेक्ट येते, कमी जास्त होत नाही. तर अतिशय महत्त्वाचा आजचा व्हिडिओ होता. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. आणि जेणेकरून तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा तुम्हाला विचारायचं आहे. तुमच्या मापाची जी कटिंग आहे ती तुम्हाला ब्रा नंबर सांगा किंवा तुमचं ब्लाऊजचं माप सांगा, त्या मापानुसारच तुम्हाला कटिंग दाखवली जाणार आहे परफेक्ट. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच व्हिडिओ पाहत राहा. पाहू शकता एकदम लाईनमध्ये सरळ शिलाई, कमरेचं माप परफेक्ट, छाती, तर आजचा हा होता व्हिडिओ. संपूर्ण फिटिंगचा व्हिडिओ आहे. आता आपण लावून घेणार आहोत दोरी. ह्या दोरीचं मी लटकनचा व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. खूपच छान असं हे लटकन आपण तयार केलेलं आहे. तीन टिपमध्ये आपण ही फिटिंग कव्हर केलेली आहे परफेक्ट. दंडघेर थोडासा फिट्ट झालेला आहे एका साईडचा, ते आपण उकलून घेणार आहोत. तर अशी झाली आपली परफेक्ट आपली फिटिंग. कुठंच कट छाट केलेला नाही. तर हा व्हिडिओ होता. तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद. थँक्यू.